मी कविताच का लिहित नाही. आणि मग सरांनी कविता लिहायला सुरुवात केली आणि खरोखर त्यांनी मला खरं ढाकाळून टाकलं. खरं मी बिंब लिहायचंय, फक्त माझी पहिली कविता म्हणून मी बिंब आहे. परंतु सरांची कविता माझ्या भावना वेगळ्या शब्दामध्ये मांडण्याचं जे कौशल्य आहे ते सरांच्यामध्ये अगदी उत्तम आहे. विशेष म्हणजे संध्याकाळी 7, 7:30, 8च्या दरम्यान मी कविता त्यांना पाठवत असे. दिवसभर आपली सर्व्हिस करून ते घराकडे आले की पहिली जेवण खाण सोडून कवितेवर आणि कविता आले का बघायचे. आले असेल तर लगेच कविता लिहून मला पाठवायचे. म्हणजे शीघ्र कवी. इतकं शीघ्र कवित्व असू शकत नाही. असू शकतं पण वैयक्तिकरित्या असू शकतो. समोरच्या कवीवर त्याच अर्थाची दुसऱ्या शब्दातली वरचढ कविता लिहिणं हे खरोखर अवघड काम आहे. आणि हे काम तुकाराम सरांनी केलं. आणि साहित्यातील ही नवीन कल्पना आहे. बिंब आणि प्रतिबिंब ही मराठी साहित्यातली नवीन कल्पना आहे असं मला तरी वाटतं. जाणकारांनी उपस्थित जाणकारांनी जर सांगितलं नाही मॅडम असं काही नाही, अशा कविता झाल्या. आणि विशेष म्हणजे गुरु शिष्याच्या कविता आहेत त्या. हे त्या कवितेचं वैशिष्ट्य वेगळं आहे. लिहिण्याचा प्रयत्न केलाय, रसिक वाचनाने त्याला उदंड प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आणि विनंती मी करते. आता या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर कल्पक कल्पे माझे हे 8वे पुस्तक आहे. आणि या 8व्या पुस्तकापर्यंत हा प्रवास कसा झाला कल्पकशी हे अगदी थोडक्यात सांगणार आहे. सकाळी मी फिरायला जात होते आणि फिरून येता येता आमच्या कोल्हापुरात एक महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिरात मी बसायची 5-10 मिनिटं पिंपळाच्या झाडाखाली. एक दिवस असंच बसलेलं असताना एक अननोन नंबर माझ्या फोनवर रिंग वाजली. मी म्हटलं शक्यतो अननोन नंबर घेत नाही, पण का कोणाचं मला वाटतं आपण हा नंबर घेतला पाहिजे. आणि नंबर म्हणजे फोन उचलला, घेतला. पलीकडनं आवाज आला, रेखा दीक्षित मॅडम का तुम्ही? मी म्हटलं हो. अहो तुम्ही सुभाषितं दररोज पाठवता, ती मी वाचते, छान वाचतात. तुम्ही संस्कृत सुभाषितांचं पुस्तक केलं का? मी म्हटलं कोण बोलताय आपण? तर मी लीना पाटील बोलते. अच्छा मग काय करूया, माझं सुभाषित ही माझी नाही, ही सुभाषितकारांची सुभाषित आहे आणि त्याचा फक्त मराठीत अर्थ मी लिहिते. आणि तो एक संस्कार व्हावा, संस्कृत भाषा काय आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी लिहिते. नाही म्हणते आपण आता त्याच्यावर एक छान पुस्तक तयार करूया, ते संपादित म्हणून होईल. ही माझी आणि लीना मॅडमची सुरुवातीची ओळख. एवढा संवाद. पुस्तकाचं काढावं, प्रकाशित करावं हा विचारही 73व्या वर्षी सुद्धा माझ्या मनात नव्हता. आज माझं 76 वर्ष आहे आणि माझं 8वं पुस्तक कल्पक प्रकाशित करत आहे आणि 9वं प्रकाशनाच्या मार्गावर आहे. मी विचार करून सांगते म्हटलं आणि मग घरी आल्यावर सांगितलं असं तर मला खूप आनंद झाला. आणि काय आपल्याला ऑफर आली पुस्तक करूया का? काही म्हणजे मराठीचं वाचन शिकवलं, 35 वर्ष नोकरी केली, पण पुस्तक करावं हा विचार डोक्यात नव्हता. मॅडमच्या एका फोनमुळं त्या दिशेनं माझ्या विचारांची वाटचाल चालू झाली आणि आज इथं 8वं प्रकाशन झालेलं आहे. लीना मॅडम विषयी सांगायचं म्हणजे तिला लेख म्हणायचं का हुकुमशाही म्हणायचं हेच कळत नाही. सरळ सरळ धमकी, तुम्ही हे असं का करताय, तुम्हाला कुणी सांगितलंय करायला? ठीक आहे बाई राहू दे, तू म्हणतेस ना चुकलं माझं बाई. असं इतकं जवळचं असं घट्ट नातं क्वचित निर्माण होतं आणि ते आमचं झालेलं आहे. लीना मॅडम दिसता तुम्हाला अशा आपण तशा नाही आहेत बरं का त्या. तुमचं एखादं काम चुकापणा केला, वेळेत जर तुम्ही उपस्थित राहिला नाही तर तुमचा काम त्यांनी पकडला म्हणून समजा. आणि त्यामुळं 3 वर्षामध्ये कल्पक प्रकाशनचा एवढा मोठा विस्तार झालेला आहे की हा वृक्ष वयाचं झाड आहे आता, पण
सेवा होईल आणि त्याचा विस्तार मोजता लोक कंटाळून जातील एवढं मोठं यश या पल्प प्रकाशनाला मिळावं अशी मी विनंती करते, प्रार्थना करते. त्यांच्या हातून असं कार्य घडावं. लिहून आणलंय पण मी माझ्या मनातच सांगायचं. पल्पम संस्थेची मुख्य प्रकाशिका म्हणून सेजल पाटील काम बघते, धीरज पाटील आणि सिद्धार्थ पाटील, नावाला विसरून चालणार नाही, सिद्धार्थ पाटील हे काम करतात आणि त्याच्या सर्वांचा सुकाणू लीना मॅडम आहे. त्या या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे. कारण नवोदितांना आणि वृद्धांना सुद्धा व्यासपीठ मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. थोडक्यात सांगा म्हटलं ठीक आहे. पल्पम प्रकाशनाच्या अनेक शाखा विस्तारित व्हाव्यात. साहित्य पल्पमला नुसतं प्रकाशनावर थांबलेलं नाही. साहित्य जागर या नावाचं पल्पम न्यूज चॅनल सुरू आहे. यूट्यूब चॅनलवर साहित्यिकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत आणि यातून समाज जागृती केली जात आहे. वाचन संस्कृती रुजवण्याचं मोठं कार्य चालू आहे. डिजिटल युगात राहून सुद्धा पुस्तकांचे महत्त्व टिकवून ठेवणे आणि वाचक आणि लेखक यांना जोडण्याचं पुराचं काम पल्पम संस्थेनं केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झाले तर पल्पम ही संस्था पंढरी आहे, साहित्य पंढरी. लेखकांच्या कार्यात मदत करणारी शब्द साधना आहे आणि वाचन संस्कृती रुजवण्यासाठी ज्ञान यज्ञ आहे असेच मला मनापासून वाटते. संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, लेखक, कवी आणि संस्थेशी संबंधित सर्वांना त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा, कौतुक आणि अभिनंदन. अजिंक्य साहित्य संमेलन 26 पल्पम प्रकाशनद्वारा आयोजित 7वे साहित्य संमेलन आता इथं संपन्न होत आहे. व्यासपीठावरील सर्व प्रतिनिधी मान्यवरांची मांदियाळी येथे जमली आहे. निवेदक, निवेदिका, पत्रकार आणि आभाराचे गोड काम करणारे लेखक, कवी समोर आहेत. त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले रसिक आणि रसिकांनी या कार्यक्रमाचा दर्जा उंचवलेला आहे. पत्रकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आज ज्यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होत आहे ते सर्व साहित्यिक प्रतिभावंत लेखक आहेत. आता कवींचं नाव घेऊन वेळ घालवत नाही. या ठिकाणी फक्त आम्ही कोल्हापूरकर एकाच वेळेला 2 पुस्तकं प्रकाश करत आहोत तिघांमध्ये, ज्याचं मला खूप कौतुक वाटतं आहे. तुकाराम सर आणि मी स्वतः रेखा दीक्षित यांच्या साहित्यिक सुंदर योगदानाबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देते. व्यासपीठासमोरील सर्व रसिकजन, कार्यक्रमाचे आयोजक, पल्पम साधना समिती, विशेषतः किरण चौधरी सर यांचेही अभिनंदन, खूप खूप कौतुक आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा. एक आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून रीना पाटील मॅडम आणि किरण सर या दोघांचं कौतुक आम्ही चार जवळ करणार आहोत. एक मिनिट त्याचप्रमाणे विद्या पाटील चौगुले तिनं पण मॅडमसाठी एक छोटीशी भेट आणलेली आहे. सर्वांनी आमचं बोलणं सोचलं. टाळ्या कशासाठी वाजवल्या मला कळलं
धन्यवाद रेखा मॅडम, तुमचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लागतं. यानंतर लक्ष्मण शिंदे सर आपल्या लीला पाटील मॅडम यांना झाडाची आरती ही त्यांना सुपूर्द करत आहे. सर्वांनीच जोरदार टाळ्या वाजवायचे. आपण देवावरती आरती बोलतो, मगाशी आपण साहित्यावरती आरती बोलतो, या ठिकाणी झाडावरती आरती एक अनोखा प्रयोग करत आहे आणि खरंच अभिमानाची गोष्ट आहे. नेतृत्वाच्या विचारातून घडते दिशा, अध्यक्षांच्या शब्दातून मिळते प्रेरणा. आजच्या कार्यक्रमाचे संमेलन अध्यक्ष माननीय श्री सागर एकनाथ मोरे सर यांना अध्यक्ष भाषणासाठी मी विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व आदरणीय तसेच माझ्या समोर असणारे सर्व मराठी भाषेवर प्रेम करणारे, खरं तर स्वतःला भाग्यवान समजतो. आता परिचयाशिवाय अध्यक्षीय भाषण करत आहे. सासवडच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रमोद शिंदे होते. भाषणामध्ये त्यांनी त्या गोष्टीचा खूप छान उल्लेख केलेला. ते म्हटले की मराठी भाषा आणि मराठी जन अशा अडचणीच्या कालखंडातून जात आहोत ज्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचा परिचय मराठी जनांना करावा लागतो, अशा दुर्दैवी कालखंडातून आपण जात आहोत. त्या मानाने मी स्वतःला सुदैवी समजतो की परिचय न करून देता, परिचय नसलेला अध्यक्ष तुमच्या समोर बोलतो. खरं तर काल मी पुण्यामध्ये होतो. रात्री येताना फार उशीर झाला. एका दुर्दैवी घटनेमुळं काल पुण्याचा आपला नॅशनल हायवे अडवला होता. रात्री थोडं नाही 5 ते 6 तास आम्ही सिंहगड पाट्याच्या पाठीमागे. अशा प्रकारची दुर्दैवी घटना ज्या आत्म्यावर मानवीय संस्कार सुद्धा झाले नव्हते, अशा पवित्र आत्म्याबरोबर माणसाची ओळख एवढ्या वाईट पद्धतीने होऊ शकते. त्या पवित्र आत्म्याला माणूस काय आहे याची ओळख समाज म्हणून आपण अशा पद्धतीने करून देतोय. अशा अतिशय भयावह, अतिशय बिकट आणि अतिशय भावनिक उपोषणातून आपला समाज जात आहे. आज एवढा सुगार आहे, सर्वत्र विज्ञानाच्या प्रगतीचे उत्सव आपण साजरे करतो. रोज आपण विज्ञानाचा एक नवनवीन शोध समोर येतोय आणि त्याच्या उत्सवात सगळेजण सामील होतोय. प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आहे, प्रत्येकाच्या अंगावर आज कपडा लत्ता एवढा भारी आहे की हा सगळा तो कपडा लत्ता, जवळचे मोबाईल, चष्मे, लाईट्स, फॅन, हे सगळं आपण विज्ञानाच्या उत्सवात रोज उत्सव साजरा करत पुढे चालू. एवढा उत्सव साजरा करत असताना, एवढा सुकाळ असताना हा भावनिक दुष्काळ येण्या पाठीमागे जर मूलभूत कारण मीमांसा जर आपण करत गेलो तर तुम्ही समोर बसलेल्या लोकांची अल्पसंख्य होणं ह्या समाजाचं मुख्य कारण आहे. तुम्हा लोकांच्याकडे दुर्लक्ष करणं हे याचं मुख्य कारण आहे. आज मी तुम्हा लोकांच्या सोबत आहोत, मी आज तुमच्या मध्ये आहोत. मी तुमच्या मधला नक्कीच नाही, हे परिचय नंतर करून दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, पण मी तुम्हा लोकांच्या सोबत आहोत हे मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशी निस्पृह लोक ज्यांच्यामध्ये मला जायला मिळते. व्यवहार तर सगळीकडेच आहे. आज 21व्या शतकात असं म्हणजे आपण व्यवहाराने भावनेवर एवढी प्रचंड अंतराने मात केलेली आहे की त्याच्यामध्ये भावना कुठेही आता शून्याच्या जवळ राहिली आणि व्यवहार 100वर गेलेला आहे. सहज घडीला बोलता बोलता प्रत्येक शब्दात व्यवहार येतोय. कुठं तर त्या व्यवहाराला
2 पावलं खाली आणायचं काम तुम्ही लोक करताय. तुम्ही जे निस्पृह कोणत्याही गोष्टीच्या अपेक्षेशिवाय तुमच्या आयुष्याचा अमूल्य वेळ एक एक ओळ लिहायला, त्या ओळीचा विचार करायला, त्या ओळीच्या मागं काहीतरी भावना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी जो तुमचा दिवस रात्र घालवताय, रात्री रात्री जागवताय. कारण की मी समजू शकतो की 2 ओळी लिहायला किती परिश्रम लागतात आणि त्याला जे दुर्लक्ष केलं जाते समाजाकडून, त्याचं हे कारण आहे की हे भावनिक कुपोषण होते. आणि अशा अतिशय प्रचंड भावनिक कुपोषणाच्या कालखंडातून आपण जात आहोत. तुम्हा लोकांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. खरं तर मी लीना पाटील मॅडम आणि व्यासपीठावरील सर्व आणि समोरचे सर्व लोक तुम्ही एकत्र टीम म्हणून जे काम करताय त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. वैयक्तिक तुम्ही आयुष्यात जो देवाने दिलेला वेळ आहे तो खर्ची घालताय. एकच भांडवल घेऊन आपण जन्माला आलो, वेळ. आणि ते भांडवल तुम्ही एका आजच्या व्यवहारिक जगाप्रमाणे ज्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही अशा गोष्टीत ते भांडवल तुम्ही गुंतवताय. आज प्रत्येक जण भांडवल गुंतवताना विचार करतो की माझं भांडवल कसं जास्तीत जास्त रिटर्न देईल. तो रिटर्न सोडून रिटर्न नसलेल्या, ज्याचं कधीही रिटर्न येईल असं शाश्वती नाही, अशा भावना विश्वावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. त्यामुळे मी तुम्हाला नतमस्तक होतो आणि मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. खरं तर जेवणाच्या अगोदर बोलू नये असं मानसशास्त्र सांगतं. म्हणून मी पाटील मॅडमला वारंवार विनंती करत होतो. कारण की काय होतं, शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र या 2 गोष्टीमध्ये गल्लत करून चालत नाही. ज्यावेळी मानसशास्त्रावर शरीरशास्त्र हवी व्हायला लागतं त्यावेळी मानसशास्त्राचा नेहमी पराभव होतो. आणि हा पराभव हा आपल्या सर्वांचा पराभवही त्या मानसशास्त्राचा पराभव झाल्यामुळेच होत आहे. शरीरशास्त्र खूप पुढे चाललंय. मोबाईल असो किंवा कोणत्याही विज्ञानातून येणाऱ्या गोष्टी असो या शरीरशास्त्रावर जास्त भर देतात आणि तुम्ही लोक मानसशास्त्रावर जास्त भर देतात. तर मी तुमच्या शरीरशास्त्राशी जास्त न छेडछाड करता 20 मिनिटं बोलणार आहे. थोडस सहन करावं. तर ह्या कुपोषित कालखंडाचं जर कारण मीमांसा करत गेलो आपण पाठीमागे जाऊ. मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी आहे. माझा साहित्य क्षेत्राशी थोडासा अल्प परिचय आहे. मी उत्तम वाचक आहे. मी स्वतःला उत्तम वाचक म्हणू शकतो. त्यामुळे थोडस माझ्या वाचनात जे जे आलं आणि त्याची मी थोडीफार मीमांसा केली ती आपल्यासमोर मांडते. त्या कुपोषणाच्या जर आपण मुळाशी गेलो तर हे कुपोषण आलं कुठून, तर त्याच्यासाठी थोडंसं आपण मानवाच्या इतिहासामध्ये जाऊ. इतिहास काय सांगतो ते जर आपल्याला समजलं तर आपल्याला समजेल की हे कुपोषण का आलं आणि ते कसं घालवू शकतो आणि तुम्हीच का घालवू शकता. तुम्ही लोकच का हे कुपोषण पण दूर करू शकता आणि या समाजामध्ये आनंद आणि समाधान आणू शकता. त्याच्या मुळाशी जाऊ शकतो. एक इस्रायली लेखक आहे युवल नोआ हरारी म्हणून. त्याचं होमोसेपियन नावाचं अतिशय बऱ्याच लोकांनी त्यांनी समोर ऑलमोस्ट सर्व लेखक आहेत त्यामुळे बऱ्याच लोकांनी ते वाचलं असेल, बऱ्याच लोकांच्या त्या संग्रही असेल. तर होमोसेपियन मध्ये तो सांगतो की माणूस आणि इतर सर्व प्राणी ह्याच्यामध्ये जर मूलभूत एक कोणता तर फरक असेल तर तो फरक आहे कथा सांगणं, कहाण्या सांगणं, कविता करणं, काही कल्पित गोष्टी निर्माण करणं आणि त्या कल्पना विश्वावर विश्वास ठेवणं. म्हणजे एक व्यक्ती काहीतरी कल्पना सांगतो, एक व्यक्ती काहीतरी कथा कथन करतो आणि त्या कथेवर बहुसंख्य लोक त्याचे स्वकीय असतील, परकीय असतील किंवा समाजातील मानव असतील हे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासानुसार त्यांचं आचरण व्हावं लागतं, होऊ लागतं असं म्हणून. तर ही एकमेव गोष्ट मनुष्याकडे वेगळी असल्यामुळं मनुष्य इतर प्राण्यांच्या पेक्षा वेगळा झाला आणि त्याची प्रगती होऊ लागली. आता थोडस उदाहरण घेतो त्याच्यासाठी. आपल्या प्रत्येकाच्या खिशात जी आता चलनी नोट आहे ती चलनी नोट जी आहे तो कागद आहे. नवीन पंतप्रधान झाल्यानंतर एका पंतप्रधानांनी रातोरात सांगितलं की उद्यापासून ही नोट चालणार नाही. त्या दिवशी आपल्याला थोडस समजलं की बाबा हा कागद आहे. पण ते फार क्षणिक असतं. का तर त्या कथेवर आपला एवढा प्रचंड विश्वास आहे
की एक कागद नोट जी आहे ती कागद आहे म्हणून सांगितलं, पण राहिलेले जे कागद आहेत त्या मात्र नोट आहेत. की आपल्याला तो कागद असल्याचं सत्य जे आहे ते एका कथाकारानं, आता त्याला कथा का म्हणतोय ते लक्षात घ्या. कोणताही सिद्धांत, कोणताही वैज्ञानिक सिद्धांत ज्यावेळी मांडला जातो तो प्रूव्ह होण्याच्या अगोदर, तो सिद्ध होण्याच्या अगोदर तो सिद्धांत हा एक कथाच असते, एक कल्पनाच असते. आज आपल्याला त्याच्यामध्ये नाविन्य वाटत नाही, कारण प्रत्येक जण सर्व मिळून आपण ते फॉलो करतोय. तर तुम्ही जर त्याच्या मुळाशी गेला, त्यावेळी पहिल्यांदा कोणीतरी असं काहीतरी केलं असेल, अगोदर आपण त्याला काय म्हणतो, देवाणघेवाण वाटणी, म्हणजे इंग्लिशमध्ये मराठी मला आठवण नाही का, सॉरी. तर त्या ह्याच्या गहू देतो आणि ज्वारी दे, केळी देतो आणि ऍपल दे, असं काही तर मराठीत आपण त्याला वस्तू विनिमय. वस्तू विनिमय. तर त्याच्यामध्ये ज्यावेळी असा देवाणघेवाण होती त्यावेळी कुणी तर जर नोट आणली असेल, एक दगड असेल, त्या दगडावर लिहिलं असेल की ह्याची व्हॅल्यू 10 रुपये, या दगड मी तुला दिला की तू मला गहू दे, तर ते कोणीही मान्य करायला तयार नसेल. त्या कथाकाराला म्हणले असतील, अरे तू तुझ्या कल्पना विलासामध्ये रम, तू इकडं काही या कथा सांगू नको, तू फसवणूक करतोयस. पण त्याच्यावर कधी तर कुणी तर विश्वास ठेवला त्या कथेवर. त्या कथेचं कथानक एवढं प्रचंड ताकदीचं होतं की त्याच्या अवतीभोवती काही मुद्देसूद मांडणी केल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की आपण ह्याला चलनी नोट म्हणू शकतो. अशी कथा जीवनात येते. त्याचं अजून एक उदाहरण आज आलेली आरती. आता कवी संमेलन होणार आहे, जोडा प्रत्येक कवितेला हात. कोणाचंही धारिष्ट झालं नाही, कल्पकची प्रार्थना सुरू होती. हात जोडून सगळे उभा राहिले. एक नियम आला, समोरून एक मेसेज आला की हात जोडा, की माणसाचा इतर प्राण्यांच्या पेक्षा एक वेगळा गुणधर्म आहे की सगळ्यांनी मिळून हात जोडायचे असतात. आता ही काही तर प्रार्थना आहे, त्याच्यामध्ये काही तर पूजनीय आहे. आपण कल्पकची आरती म्हणतो. कशी कथा जीवनात येते बघा. ही कथा आता वारंवार गायली जाईल, ही कविता. असं थोडस हे धरा की ह्याच्यामध्ये माणसाचा हितसंबंध जपले गेले, वारंवार पिढ्यानपिढ्या जपले गेले. असं धरा आपण. लीनाताई आहे, त्याची कन्या आहे, त्याची कोण पुढचे वारस आले, ऑफस्प्रिंग आपण काय म्हणतो तर परत पुढची जनरेशन येत गेली, वारसदार येत गेले. आणि ही आरती आपण घरी गायला लागलो. तर हा जो कथा आणि काव्याचा प्रकार आहे तो घरोघरी गेला, तो जीवनाचा भाग झाला. आजचं जे साहित्य आहे ते उद्याचं जीवन प्रणाली असणार आहे. आणि आज जे कुपोषण आपल्या पदरी आलेलं आहे ते कालच्या साहित्याचं फलित आहे. आणि साहित्य म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुम्हा लोकांचे जे पूर्वज आहेत साहित्य, त्यांचा याच्यामध्ये अजिबात दोष नाही. दृश्य प्रणालीचं जे साहित्य आपल्या समोर येत गेलं, फास्ट फूड प्रमाणे वारंवार ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या, तुम्ही लोक जे पेशन्स शिकवता पुस्तकातून, शांतपणे वाचायचं, स्वतःची मीमांसा करायची. ती मीमांसा करायची क्रयशक्ती जी दृश्य प्रणालीतून म्हणजे या सगळ्या डिजिटल माध्यमातून जी घालवली गेली, ती कथानक पेरली गेली. आणि ह्या कथा आज आपल्याला सुरस वाटला. मग कधी तर आतला जो माणूस आहे त्याची कधी तर आपली ओळख पडते. एखादं दुष्कृत्य पाहिलं की आपल्याला कळतं की अरे नाही हे भयानक आहे. तर असा युवल हरारी पुढे सांगतो, आपला जो धर्म आहे, आपला जो देश आहे, आपलं जे राज्य आहे, आपल्या ज्या संस्था आहेत, ह्या कथा आहेत, ह्याच्यामध्ये सत्यता काहीही नाही. मानवीय जीवन हे समृद्ध करण्यासाठी ह्या कथा लिहिल्या गेल्या. इतर प्राण्यांना जर म्हटलं, एखाद्या गोरिल्लाला आपण म्हणतो की 99% आपल्या हे सुद्धा हरारीच्या पुस्तकाचं तोडगा आहे. जर गोरिल्लाला म्हटलं की बाबा 99% त्याचा ब्रेन आपला ब्रेन सेम आहे, आणि त्याला जर आपण विनंती केली की तुझ्या जवळची 10 केळी मला दे, मी तुला रोज 5-5 केळी पुढच्या महिन्याभर देत राहतो. कुठलाही प्राणी ह्या गोष्टीवर विश्वास करू शकत नाही. फक्त माणूस त्या गोष्टीवर विश्वास करू शकतो. आणि तिथं सुरू होती आपलं महत्व. त्यामुळं अशा दुष्काळात अशा प्रकारचा कार्यक्रम नियोजित करणं, त्याच्यासाठी हे सगळे
मानवीय पावित्र्य जपणारी लोक एकत्र येणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आपण सर्व खूप भाग्यवान आहोत. मला ज्यावेळी अध्यक्ष होणार का या कार्यक्रमात असा फोन आला त्यावेळी पहिल्यांदा आश्चर्याचा धक्का बसला. दुसरं थोडंसं संकोचही वाटलं की अरे अशी माझ्यावर का वेळ आली. पण परत पुलंच्या भाषेत सांगायचं तर पु ल देशपांडे जसं म्हणतात त्यांच्याच भाषेत थोडासा अपभ्रंश करून हीच गोष्ट. काही लोक जन्मजात अध्यक्ष असतात जसे की आपले पवार साहेब. कुठेही जा तुम्ही ते अध्यक्षच दिसतील तुम्हाला. ग्रंथालय असो, क्रिकेट असो, पक्ष असो, कोणत्याही गोष्टीत ते तुम्हाला अध्यक्ष दिसतील. जन्मजात अध्यक्ष. काही त्यांच्या अनुभवाने, कष्टाने, आयुष्य वेचून काही कार्यक्रमांचे अध्यक्षपद त्यांच्याबद्दल येतात. आणि काहींच्या डोक्यावर, काहींच्या शिरावर अचानक अध्यक्षपद येऊन पडतं. त्या तिसऱ्या कॅटेगरीतला व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे आता, ज्याच्या शिरावर अचानक अध्यक्षपद आलं. आणि ह्या तिसऱ्या जे गटातले लोक आहेत त्याची अशी अडचण असते की याला संधी समजायचं की ओझं समजायचं. या द्विधा मनस्थितीत ते सतत राहतात. आणि त्याच मनस्थितीचा मी शिकार असलेला प्राणी आहे. त्यामुळे थोडासा अजून थोडासा वेळ असह्यपणे जरी झाला असलं तरी झेला. कारण की माझ्यासमोर एवढे उंच उंच मनोरे आहेत, ज्ञानाचे मनोरे आहेत, ज्यांनी अभ्यास केला, ज्यांनी कित्येक तपस्या केली, असे लोक व्यासपीठावर माझ्या समोर आहेत. आणि त्यांच्या समोर मी उभा राहून बोलतोय तर थोडंसं अडचणीचंही आहे आणि धर्मसंकटातही आहे. तरी माझ्याकडून काही चुका होत असतील तर आपण माफ करावं. कारण की एवढ्या उंच मनोऱ्यात एखाद्या छोट्याशा चिमणीने केलेल्या घरट्याचं कौतुक करावं, काडी काडी गोळा करून एखादं घरटं बनवावं आणि त्याचं तुम्ही कौतुक करावं, असा प्रसंग बाका माझ्या समोर आलेला आहे. पण हाही माणसाचा गुणधर्म आहे. विशिष्ट अशी कथा, विशिष्ट अशी एखादी गोष्ट दिसली की त्याचं कौतुक करायचं, त्याच्या पाठीमागे जायचं, हाही माणसाचा गुणधर्म आहे. तर अशा कथा, कहाण्या आणि कविता करणाऱ्या आपण लोकांच्या मध्ये मी आलो. आज आपली जबाबदारी प्रचंड वाढली. मी जे म्हटलं की कुपोषण होते, समाजाचं भावनिक कुपोषण होते, तर त्या कुपोषणाला थोडंसं आपण डिफाईन करू की कसं कुपोषण आहे. कुपोषण कारण की असं नको वाटायला की ही एक साहित्यिक कृती आहे किंवा छोटस एक साहित्य आहे सादर केलं संपला विषय. तर कुपोषण म्हणजे काय असं बघू आपण की शारीरिक कुपोषण आपल्या सर्वांना माहिती आहे. 17 मूलद्रव्ये, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, जे शेतकरी असतील त्यांना पुढचे माहित असतील, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, सल्फर, तुमचे झिंक, बोरॉन, आयर्न, हे सगळी 17 मूलद्रव्य शरीरात गेली पाहिजे. त्याचबरोबर सगळी जीवनसत्व शरीराला मिळाली पाहिजे. हे जर घडलं तर आपण म्हणतो की ते पोषित बाळ आहे, तो पोषित व्यक्ती आहे, त्याचं कुपोषण झालेलं नाही. ही शारीरिक पोषणाची व्याख्या आपल्याकडे अतिशय क्लिअर आहे. पण भावनिक कुपोषण होतं हे कुठल्या गोष्टीवरून डिफाईन करणार आपण की भावनिक कुपोषण समाजाचं होतंय. तर त्याच्यासाठी आपल्याही अध्यात्मात काही मापदंड आहेत, विज्ञानातही मापदंड आहेत. जसं अध्यात्मामध्ये पण सांगून गेले की पुरुषार्थ नावाचे 4 घटक, काम, अर्थ, धर्म आणि मोक्ष, अशा 4ही घटकातून आपला जीवन प्रवास झाला पाहिजे. 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला काम आठवलं नाही पाहिजे. तो अर्थ साधून, धर्म साधून मोक्षाच्या दिशेने प्रयाण केलं पाहिजे त्यांनी. तर अशा व्यक्ती काम मध्ये का अडकला म्हणजे तिथं दिसते की आपल्याला त्याचा प्रवासच पुढे झाला नाही, त्याची वाढच झाली नाही, त्याची मानसिक वाढ झाली नाही, भावनिक वाढ झाली नाही, त्याचं भावनिक कुपोषण झाले नाही. ह्यालाच एक लीडर इन क्लास नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये सायमन सिनेक नावाचा एक लेखक आहे. त्यानं वैज्ञानिक भाषेमध्ये म्हणजे मानसशास्त्राचा एखादा विद्यार्थी किंवा मानसोपचार तज्ञ ज्या भाषेत त्या गोष्टीला डिफाईन करतील की त्याला म्हणतात की एन्डोर्फिनची लत जी लागलेली आहे आपल्याला, की एखादं दुःख झालं पाहिजे, ते दुःख झालं की एन्डोर्फिन कॉर्टिसॉलची सायकल सुरू राहिली पाहिजे आणि त्या दुःखातनं बाहेर आल्याचा आपल्याला आभास झाला पाहिजे, परत दुःख झालं पाहिजे. दुःख नसेल तर माणूस जीवन जगू शकेल ना. प्रत्येकाला वाटतं की दुःख का नाहीये आणि दुःख शोधतोय तिथं तो, आणि त्याच्या पुढचा घटक जो आहे तो डोपामाइन.
डोपामाइन काय करतोय आता की ह्या दृश्य प्रणालीतून आपल्यापासून लोक लांब गेल्यामुळं त्यांना क्षणिक सुखाची लालसा लागली, म्हणजेच भावनिक कुपोषण झाले, त्याची प्रगती होत नाही, वय वाढलं तर तो त्यातनं बाहेर येत नाही. जसं जीवनाच्या शारीरिक प्रगतीचे काही आपण मापदंड ठरवलेले की उंची 5 फूट 6 इंच झाली पाहिजे मिनिमम, त्याचा बांधा असा असला पाहिजे, त्याचे केस असे असले पाहिजे, त्याचे सगळे आपण बोलण्याची ही अशी असली पाहिजे, आता प्रत्येक गोष्ट समोर. मग त्या गोष्टी कुठं तर घडत नाही, त्यावेळी आपण म्हणतो की कुपोषण होत आहे. तसंच भावनिक स्तरावर जर व्यक्ती त्या एन्डॉर्फिन, कॉर्टिसॉल म्हणजे कामामध्ये किंवा डोपामाइन म्हणजे कामामध्ये किंवा अर्थमध्ये पण म्हणू की सतत पैसे कमवायचा ध्यास लागलेला आहे, अशा ती जर प्रचंड प्रमाणात अडकलेला आहे तर त्याची भावनिक कुपोषण होते त्या घटकाचं. आणि त्याचं कारण आहे की तो तुमच्यापासून लांब आहे, तुमच्या जवळ येत नाही. तुमच्या जवळ आलेल्या व्यक्तीचं कधीही भावनिक कुपोषण होणार नाही. तुम्हा लोकांचं मात्र भावनिक कुपोषण नक्की होऊ शकतं. त्याचं कारण असं आहे, तुम्ही निर्माते आहात, तुम्ही जगायला दुसऱ्यांना मार्ग दाखवताय, पण तुमच्या अवतीभोवती जे लोक जगताय, जे बहुजन आहेत त्यांच्याकडे पाहून आपल्यालाही भावनिक कुपोषणाचा सारखा तो शॉक असतो. तर अशा भावनिक कुपोषणातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हा लोकांची जबाबदारी खूप मोठी. आता ह्याच्या पुढे जर गेलो आपण की भावनिक कुपोषण आहे इथपर्यंत ठीक आहे, आता ते सिद्धही झालं असं म्हणजे हा सिद्धांत एक मांडला सुरुवातीला की भावनिक कुपोषण होते आणि त्याच्यातून तुम्ही लोकच बाहेर काढू शकता. मग हा सिद्ध करताना आपण कुपोषणाला आता ठरवलं की ह्याला म्हणायचं कुपोषण. आता ह्याच्यातून बाहेर यायचं असेल, या कुपोषणातून बाहेर काढायचं असेल तर तुम्ही लोक काय करू शकता, त्याला त्याच्या मापदंडात आपण काय म्हणतो आता की आज जर तुम्ही बारकाईनं मगापासूनची भाषणं जरी ऐकली असतील, माझंही भाषण ऐकत असाल, तर बोली भाषेमध्ये प्रचंड प्रमाणात इंग्लिशचे शब्द आलेले आहेत आपल्या, आणि ते आपण टाळू शकत नाही. आता भावनिक कुपोषण प्रगत राष्ट्रांमध्ये कमी आहे. आपण हे बघा, पहिल्यांदा एक कुठं तर आपण एक ॲझम्पशन सोडून देऊ की आपण खूप सुसंस्कृत आहोत, आपली संस्कृती महान आहे, आपण खूपच प्रत्येक गोष्टीत प्रगत आहोत. जग फिरून आल्यानंतर ते जाणवत नाही, ते सत्य नाही. कितीही लपवली तरी वस्तुस्थिती बदलत नाही. दुर्लक्ष केलं म्हणून वस्तुस्थिती बदलणार नाही. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती राहणार. ज्याला जगातून जो फिरून आलेला आहे त्या व्यक्तीला विचारल्यानंतर जे जगात आपले बंधू गेलेले ते परत येत नाही, आणि आपल्या इथं आलेला माणूस पटकन परत जातो. हा एकमेव मापदंड लावला तरी आपल्या लक्षात येईल की आपलं काहीतरी कुठेतरी चुकतंय. मग आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला ह्या कुपोषणाला थांबवायचं असेल तर आपल्याला आजच्या आपल्या बोली भाषेत लिहिलं पाहिजे. आज एक पुस्तक ग्लोब नावाचं खूप छान पुस्तक आहे, त्याचं टायटल सुद्धा जे आहे ना ते आजच्या पिढीला साजेस असलं पाहिजे, त्याला वाचू वाटलं पाहिजे, त्याच्या जवळ जाऊ वाटलं पाहिजे. जे आपले ज्येष्ठ आहेत त्यांचा आदर आहे, पण भाषा असेल किंवा समाज असेल हा सदैव प्रवाही आहे. त्याला थांबवायचा प्रयत्न केला तर तो थांबणार नाही कुणासाठी, ते आपल्या हातात नाही. मग हा प्रवाह जर सुरूच राहणार आहे तर त्या प्रवाहाबरोबर काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील, तर आपलं कुपोषण थांबेल. नाहीतर काय होईल की एक गट आहे जो प्रचंड प्रमाणात मागचं सगळं ओढतोय की मला नाही व्याकरण शुद्धच असलं पाहिजे, व्याकरणाची गोष्टी अजिबात एकही चूक नसली पाहिजे. मधली जी पिढी आहे ती व्याकरणापासून अतिशय दूर आहे आता. आणि ह्या अट्टाहासात ना ह्यांचं पोषण होत आहे ना ह्यांनी लिहिलेलं वाचलं जाते, हे म्हणताय की अरे माझंही कोण वाचत नाही. आता ही दरी का निर्माण होते, तर पुढची जी पिढी पुढे आलेली आहे त्यांच्या गरजा वेगळ्या येतात, त्या गरजा भागव. मग आता त्याला म्हणून की भाषेचा मग आपण भाषा बदलत जाऊन ही मराठी भाषा नष्ट होईल. जर आपल्या मागच्या दिल्लीला जे अखिल भारतीय ह्याचं संमेलन झालं तिथं डॉक्टर तारा यांनी म्हटलं की भाषा ही जैविक आहे. जर जैविक असेल तर तिला जन्म आहे, तिला मृत्यू आहे, तर आज त्याची गरज नसेल तर ती मरेल. ते तुमच्या माझ्या हातात नाही. माझं माझ्या आजोबांच्यावर प्रचंड प्रेम होतं, मी सगळा म्हणजे मला ती जपायचं होतं म्हणून मी त्यांना अमर करू शकत नाही. त्याचा जर मृत्यू आलेला आहे तो अटळ आहे, तो होणार.
जर भाषा जैविक असेल, अध्यक्ष सांगतायत आपल्या, अभ्यासू सांगतायत, त्यांनी एवढा अभ्यास केलेला आहे, तर जैविक गोष्टींना मृत्यू असतो. त्याचा मृत्यू टाळायची एकच गोष्ट आपल्या हातात असते, मृत्यू टाळू शकतो आपण. त्याची पुढची पिढी आली पाहिजे. हे आता पुढची पिढी जर त्याची आणायची असेल तर त्याच्यामध्ये काही परकीय संक्रमण सुद्धा होणार. तुम्ही स्वकीयांचं मिलन करून चांगल्या पिढ्या आणू शकत नाही. स्वकीयांच्या घरातल्याच घरात लग्न करून माझी जात मला टिकवायची आहे घरातली, माझ्यावर खूप चांगले जीन्स आहेत, मी हुशार आहे, माझी मुलं माझ्यासारखीच असली पाहिजे, हा अट्टाहास धरून चालणार नाही. तो अट्टाहास कुठं तर सोडायला लागेल. दूरच्या, अतिशय दूरच्या जातीतला विवाह केला पाहिजे, तर पुढची पिढी तंदुरुस्त येईल. असं तसंच भाषेत आहे. भाषेमध्ये येणार बाहेरून गोष्टी ते तुमच्या माझ्या हातात नाही. तंत्रज्ञान ज्या वेगानं जाते त्या वेगानं भाषेत शब्द निर्मिती करायची ताकद आपल्यामध्ये नाही. दुर्दैव आहे, ही काही चांगली गोष्ट नाही, पण आहे ते आहे, वस्तुस्थिती आहे, ती आपण बदलू शकत नाही. बाहेरून आलेले शब्द जसे त्या तसे स्वीकारले पाहिजे. त्याला जर आपण प्रतिशब्द निर्माण करत बसलो तो चलनी येणार नाही. जसं मोबाईलला प्रतिशब्द असेल तो चलनी येऊ शकत नाही. चलनात यायसाठी त्याच्यामध्ये ताकद तेवढी नाही. त्याचा निर्माता जो आहे तो प्रश्न निर्माता आहे. त्याला काहीतरी निर्माण करायचं म्हणून त्याला चलनी नाव देतोय. अशी नावं देऊन घडणार नाही गोष्टी. त्याचं मूळ नाव जे आलं तिथं त्याची निर्मिती झाली, जिथं त्याचा जन्म झाला त्याच्या आई बापाने ठेवलेलं नावच चालणार नाही, त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी ठेवलेलं नावच चालणार नाही. त्यामुळे आपण संशोधन करत नाही तर आपण नावं त्याला नाव द्यायच्या, दुसऱ्याच्या मुलाला नाव देऊन ते नाव चलनात पडणार नाही. त्याच्या आई बाप ठरवतील काय नाव द्यायचं. ह्या गोष्टीमुळे ते शब्द आपण स्वीकारले पाहिजे. आणि ते शब्द स्वीकारत असताना आता थोडंसं पुढे जाऊ त्याच्यात, किंवा आपण म्हणू की मग भावनिक कुपोषण थांबवायचं आहे तर बोली भाषेत आलं पाहिजे. मग हे माझ्या जुन्या पिढ्यांनी जतन केलेलं सगळं नष्ट कुणी जतन केलं? संस्कृत होती, ज्ञानेश्वरांनी प्राकृत मध्ये लिहिलं, पण डोगरीत होती, विद्रोह होता. त्या दिवशी प्राकृत जी होती की आज तुम्ही ज्या पुढच्या भाषेला ग्लोब या शब्दाला तुम्ही जे आज ऑब्जेक्शन घेऊ शकता की मराठीमध्ये ग्लोब नावाचं पुस्तक असेल, तशाच पद्धतीची परिस्थिती ज्ञानेश्वरांच्या बाबतीत होती. त्याच परिस्थितीतून त्यांनी प्राकृत मध्ये लिहिलं. त्यातूनच पुढे प्रमाण भाषेत लिहायला लागलेलो. त्या प्रमाण भाषेचं पुढे आज बोली भाषेपर्यंत आपण आलो. सोडून देऊ ना प्रमाण भाषा. काय असते प्रमाण भाषा? कोण ठरवणार नियम? आणि ते नियम आपण त्या नियमांना बांधून आपण राहूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की ते प्रमाण कुठल्याही गोष्टीला आपण ज्यावेळी ठरवतो तर तो भाग असतो शास्त्राचा, आणि भाषा ही कला आहे असं. त्यामुळे शास्त्र भाषेवर हवी कधी होणार नाही. तर आपल्याला आपल्या बोली भाषेतच लिहिलं पाहिजे, आणि बोली भाषेतूनच आपल्याला पुढे आता जे काही लिहायचं आहे ते लिहिलं पाहिजे. तरच ते सर्वांच्या भावनांचं पोषण करू शकेल. त्यामुळे तुम्हा लोकांची जबाबदारी प्रचंड मोठी आहे. मी अतिशय जास्त परीक्षा न बघता माझं राहिलेलं बरंचसं बोलणं आहे, पण मी ते अपूर्ण ठेवून त्याची मीमांसा करण्याची ताकद तुम्हा लोकांच्या मध्ये आहे. तुम्ही लोक त्याची प्रचंड स्वतःबरोबर मी जे काय आज प्रश्न निर्माण केले त्याची उत्तरं माझ्यापेक्षा चांगली काढायची ताकद तुम्हा लोकांच्या मध्ये आहे. आणि तुम्ही लोक नक्की काढाल. आणि भविष्यात हे जे मी बोलतोय एवढ्या टोकदार बोलायची कोणावरही वेळ येणार नाही. आणि दुर्दैवाने मी बोललो एक मराठी भाषेत शिकलेला विद्यार्थी, मराठी भाषेतून इंजिनिअरिंग कंप्लीट केलेला विद्यार्थी, आणि संपूर्ण आयुष्य मराठी भाषेत काढलेला विद्यार्थी बोलतोय. आणि तुम्हा सर्वांचा एक घरातला कुटुंबातला व्यक्ती बोलतोय असं समजून माफ करा. माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.